तुमच्या आवडीचा कोणता पक्ष आहे, बीजेपी की काँग्रेस? पण तुम्ही कधी विचार केला आहे का या पक्षाकडे किती पैसा आहे आणि एवढा पैसा येतो कुठून? जर तुम्हाला हे माहित नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. पॉलिटिकल पार्टीज बिझनेस नाही, पण त्यांच्याकडे कंपनीजपेक्षा पैसा जास्त असतो. पण हा पैसा डोनेशन, मेंबरशिप फीज, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स, त्याचबरोबर इव्हेंट अँड कॉर्पोरेशन अशा वेगवेगळ्या फंडिंग मधनं हा पैसा येत असतो. पण भारतात आता इलेक्शन म्हटलं म्हणजे एक मोठा व्यवसाय बनलं आहे. भारतात लोकसभा असो किंवा विधानसभा म्हणजे हजारो कोटी रुपये उलाढाल, ऍडव्हर्टाइजमेंट, सोशल मीडिया, त्याचबरोबर हेलिकॉप्टर आणि किंवा गाड्या यांचा वापर केला जातो. आणि त्यानंतर एक मोठा ट्विस्ट येतो म्हणजे तो घरोघरी लक्ष्मी, यात हजारो कोटी रुपयांचा खर्च. आज भारतात सत्ताधारी पक्ष म्हटला म्हणजेच बीजेपी. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की बीजेपी कडे किती पैसे, तर बीजेपी कडे 6,566 कोटी हे कॅश स्वरूपात आहेत आणि ऍसिड वेगळी. पण एवढा पैसा बीजेपीला देतं कोण, तर बीजेपीला असे मोठमोठ्या कंपन्या जसं फ्युचर गेमिंग, त्याचबरोबर मेगा इंजिनिअरिंग लिमिटेड हे इलेक्ट्रॉन बॉन्ड्स या स्वरूपात बीजेपीला फंडिंग करत असतात. हा बॉन्ड एसबीआय बँकेकडनं ते विकत घेऊन बीजेपीला डोनेट करत असतात. इलेक्ट्रॉल बॉन्ड्स हे फक्त सत्ताधारी पक्षांना डोनेट केले जातात का, तर असं नाही. हे जे पक्ष सत्तेमध्ये नसतात त्यांना सुद्धा डोनेट केले जातात, कारण विरोधक नको म्हणून हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स काँग्रेस या पक्षाला सुद्धा डोनेट केले जातात. पण फरक एवढाच असतो की बीजेपीला सत्तेत असल्यामुळे जास्त डोनेशन मिळते आणि काँग्रेस हे विरोधात असल्यामुळे म्हणजे सत्तेत नसल्यामुळे बीजेपीला काँग्रेसला कमी डोनेशन मिळते. पण काँग्रेस सुद्धा एकेकाळी पॉवरफुल पक्ष होता आणि त्या काळी डोनेशन काँग्रेसला सर्वात जास्त येत होतं, पण ते आज सुद्धा कमी झालेलं नाही. इथे एक मोठा प्रश्न पडतो की कंपनीज पॉलिटिशियन पार्टीजला पैसे का देतात, तर पॉलिसी, एक्सपेक्टेशन, त्याचबरोबर रिलेशनशिप बिल्ड आणि सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे पॉलिटिकल ऍक्सेस मिळवण्यासाठी कंपनीज पॉलिटिकल पार्टीजला पैसे देत असतात. पॉलिटिकल पार्टीजला पैसे दिले म्हणजे आपल्या रस्त्यामध्ये येणारे अडथळे लांब होतात आणि आपली कंपनी ग्रोथ करायला सुरुवात करते आणि प्रॉफिट देते. पण तुम्हाला काय वाटतं, पॉलिटिकल फंडिंग ही ट्रान्सपरंटली व्हायला पाहिजे की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.